अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। ही कथा श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या कारुण्याची आणि भक्तीवरील प्रेमाची एक अद्भुत साक्ष आहे। ही कथा श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथातील आहे। श्री नृसिंह सरस्वती महाराज जेव्हा गाणगापूर क्षेत्री वास्तव्यास होते तेव्हा त्यांच्या दर्शनाला लांबून लांबून भक्त येत असत। त्या गर्दीत एक अत्यंत दरिद्री आणि शरीराने विद्रूप असलेला ब्राह्मण होता। त्याच्या पाठीला एक मोठा कुबड होता, ज्यामुळे त्याला सरळ चालता येत नसे आणि तो समाजात उपहासाचा विषय बनला होता। त्या ब्राह्मणाला स्वतःच्या शरीराची खूप लाज वाटायची, पण महाराजांवर त्याची अपार श्रद्धा होती। महाराज माझे दुःख नक्कीच दूर करतील या आशेने तो रोज महाराजांच्या दर्शनाला येत असे। एके दिवशी महाराज संगमावरती स्नानासाठी जात असताना तो ब्राह्मण त्यांच्या वाटेत आडवा पडला आणि रडू लागला। महाराजांनी त्याला प्रेमानं विचारलं, तू असा का रडतोयस, तुला काय हवंय? त्यावर तो ब्राह्मण म्हणाला, महाराज या कुबडामुळे माझे जीवन नरक झाले आहे। लोक माझी थट्टा करतात, मला कोणतेही काम नीट करता येत नाही, तुमच्याशिवाय मला आता कोणीही आधार नाही। महाराज स्मित हास्य करत म्हणाले, तुझा हा कुबड तर केवळ एक माया आहे, ती आत्ताच निघून जाईल। महाराजांनी आपल्या हाताने त्या ब्राह्मणावरच्या पाठीवरील कुबडाचा हळूच स्पर्श केला आणि आपला हात फिरवला। स्पर्श होताच जणू काही चमत्कार घडला। त्या ब्राह्मणाचे शरीर ताडकन सरळ झाले। त्याच्या पाठीवरील तो मांसल भाग म्हणजे कुबड पूर्णपणे नाहीस झालं आणि त्याचे शरीर एखाद्या सुदृढ तरुणासारखं तेजस्वी दिसू लागलं। तो ब्राह्मण आनंदाने नाचू लागला। त्याने महाराजांच्या चरणावरती डोकं ठेवलं आणि ज्या लोकांनी त्याच्या आधी थट्टा केली होती ते सर्व हा चमत्कार पाहून थक्क झाले आणि ते महाराजांच्या जय जयकाराने आसमंत दुमदुमून गेला। तर तुम्हाला ही कथा आवडली का? एका स्पर्शाने बदललेलं आयुष्य आणि त्या ब्राह्मणाचा जन्मजात कुबड याच्यावरची ही कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।